नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे DMR स्टाफ नर्स एक्झाम संदर्भात. मित्रांनो, तर पहा, DMRची एक्झाम 2025मध्ये होईल का नाही, तर हा प्रश्न खूप मोठा आहे आणि खूप जणाला पडलेला आहे. तर कारण 2023 आणि 2024मध्ये याची एक्झाम झालेली आहे ऑलरेडी. तर त्यानंतर याची एक्झाम होईल का, तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप जणाला पण पडलेला आहे. तर त्या संदर्भात ही अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला समजून जाईल की एक्झाम होणार की नाही होणार आणि तुम्हाला यानंतर काय करायचं आहे, काय अभ्यास करायचं आहे, काय स्ट्रॅटेजी ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो ह्या व्हिडिओनंतर. कारण 2023-24मध्ये जवळपास 50-60 हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. त्यामधील फक्त 3 ते 4 हजार विद्यार्थी लागलेले आहेत. तर तुम्हाला हे अगोदरचे विद्यार्थी आणि यानंतर 2 वर्षामध्ये जे पासआउट झाले आहेत ह्या विद्यार्थ्यांसोबत पण कॉम्पिटिशन करायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप वगैरे करू नका. तर व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो. तर सुरुवातीला पहा, जे आता DMR ही 2000 सध्याची आहे, ह्या DMRमध्ये जे मागे झालेले आहे त्यामध्ये DMRनी स्वतः एक्झाम TCS मार्फत कंडक्ट केलेली आहे. जी एक्झाम आहे TCS मार्फत कंडक्ट झाली आहे. तर आता यानंतर 2026मध्ये काय होणार आहे, ही जी एक्झाम आहे ही TCS कंडक्ट करणार नाही मित्रांनो. त्यामध्ये काय होणार आहे, TCS कंडक्ट नाही करणार. तर ही नवीन जी एक्झाम आहे MPSCकडे जाणार आहे. MPSCकडे नवीन एक्झाम जाणार आहे. त्यासाठी मग जर नवीन MPSCकडे एक्झाम जर जाणार असेल तर तुम्हाला जोपर्यंत MPSC पूर्ण या सिस्टीममध्ये येत नाही आणि पूर्ण DMRची सिस्टीम समजून घेत नाही, तुम्हाला पूर्ण माहिती कळणार म्हणजे DMRला पूर्ण माहिती कळणार नाही, तोपर्यंत ती नवीन एक्झाम कंडक्ट करणार नाही मित्रांनो. त्यासाठी सध्या न्यू RR चालू आहे. न्यू RR म्हणजे RR काय असतो, रिक्रुटमेंट रूल म्हणा किंवा रिक्रुटमेंट रेग्युलेशन. जे काही जो कोणती नवीन भरती बनत असते किंवा नवीन काही जे काही प्रोसेस असते त्या रिक्रुटमेंट प्रोसेस असते ती यानुसारच होत असते. तर हे नवीन रिक्रुटमेंट चालू आहे मित्रांनो. तर पहा, आत्ता सांगितल्याप्रमाणे 2026 नंतर जर MPSC जर एक्झाम घेत असेल तर मग तुम्हाला हे एकच चान्स आहे जे तुम्हाला लवकर जॉब लागण्याचा. कारण 26 नंतर MPSC जर घेत असेल तर त्यांचा पॅटर्न सगळ्यांनाच माहिती आहे कसा असतो. त्यांचं एक्झामचं टेक्निकल गोष्टी कशा असतात, सगळ्या परफेक्टली असतात. त्यामध्ये काही चूक होण्याची शक्यता नसते आणि त्यामध्ये एक्झाम पण स्ट्रिक्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला यामध्येच तुम्हाला लागून जाण्याचे खूप गरज आहे. तर पहा, यामध्ये पहिलं पॉईंट जे आहे आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे, RR प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, नवीन जे रूल वगैरे असतील ते येण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत तुम्ही येईल तोपर्यंत त्यावर वाट पाहण्याची काही गरज नाही. तोपर्यंत तुम्ही जे सध्याचे प्रोसेस आहे त्यावरच अभ्यास करणं गरजेचं आहे. जे एक्झाम पॅटर्न वगैरे आहे त्यावरच. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, न्यू वॅकन्सी पोस्ट मिनिमम किती असतील. तर पहा, हा खूप प्रश्न सर्वांनाच पडला होता की मॅक्झिमम किती पोस्ट असतील. तर जवळपास यामध्ये आता सध्याच्या माहितीनुसार आपल्याला भेटते की 4000 प्लस याच्यामध्ये वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो. 4000 प्लस ही खूप मोठी वॅकन्सी आहे. जवळपास जेव्हापासून मी पाहतो याची त्यापासून आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वॅकन्सी ही 2023-24मध्ये झालेली आहे. त्यानंतर जी ही वॅकन्सी जर 4000 प्लस यांनी जर जागा काढल्या तर जवळपास ही सगळ्यात मोठी वॅकन्सी हीच होऊन जाईल. कारण याच्यामध्ये 4000 प्लस स्टाफ नर्स जर फक्त यांनी घेतल्या तर त्यानंतर हे नॉन टेक्निकलची जी काही वॅकन्सी असेल त्याच्यामध्ये दुसऱ्या जे काही ह्याच्यामध्येच असतील पोस्ट वगैरे, मग त्या पोस्ट जवळपास 5-6 हजार जर अशा निघाल्या तर जवळपास 10 ते 12,000च्या जवळपास ही वॅकन्सी जाईल. ती खूप मोठी वॅकन्सी असणार आहे. त्यामुळं खूप चान्सेस आहेत लागण्याचं. तर तुम्ही अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट काय मित्रांनो पहा, याच्यामध्ये नो ऑफिशियल नोटिफिकेशन. आता एक महत्त्वाचा पॉईंट असा असतो की जोपर्यंत कोणतं ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही कसं हे माहिती सांगताय. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आता जोपर्यंत आपण ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी ह्या आपण समजून पण शकत नाही. कारण ह्या जोपर्यंत आता ऑफिशियल आली तेव्हाच तुम्हाला ह्या माहिती समजून जाईल. पण सध्या कोणतीही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही आहे मित्रांनो. जोपर्यंत येईल तोपर्यंत तुम्हाला अपडेट आपल्या व्हिडिओ थ्रू मार्फत भेटून जाईल मित्रांनो. पण सध्या कोणतं ऑफिशियल नोटिफिकेशन कुठे पण आलेलं नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो पहा, कुठं पण सध्या ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये काय आपण घेतलेला आहे. नेक्स्ट पॉईंट पहा, 2026 ऑनवर्ड्स MPSC विल कंडक्ट द नर्सिंग एक्झाम. बरोबर आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यामार्फत 2026 नंतर एक्झाम होणार आहे. त्यामुळं आताच एक चान्स आहे मित्रांनो. यामध्येच तुम्हाला ही एक सीट तुम्हाला तुमची नर्सिंग फील्डमध्ये गव्हर्नमेंटच्या बुक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 900 प्रमोशन आणि 9 मेडिकल कॉलेज. 9+1 10 मेडिकल कॉलेज आणि 900 प्रमोशन स्टाफ नर्स. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या
बऱ्याच व्हिडिओमध्ये पण आपण अपडेट दिलेलं आहे की 900 प्रमोशन जवळपास झालेलं आहे स्टाफ नर्सचं महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये जे काही सिनियर स्टाफ आहे तर त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. मग त्यानंतर मेडिकल कॉलेज जे आले होते, आता हिंगोली वगैरे म्हणा, हे जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत नवीन, तर ह्या नवीन मेडिकल कॉलेजेसमध्ये काय असणार आहे, न्यू वॅकन्सी लागणार आहेत. आता ही फक्त न्यू वॅकन्सी स्टाफ नर्सचीच नसणार आहे, तर प्रत्येक याच्या फील्डची याच्यामध्ये वॅकन्सी असणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला या न्यू वॅकन्सीचे चान्सेस असल्यामुळं तुम्हाला हे न्यू मेडिकल कॉलेजेस असल्यामुळं तुम्हाला न्यू वॅकन्सीमध्ये जे आहे जास्त सीट्स जे असतात, जे जास्त वॅकन्सी जी आहे ही मोठी असू शकते. ठीक आहे, तर त्यामुळं ह्याचा एक फायदा असू शकतो. आणि खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हाच आहे की 2025मध्ये येईल का, तर 2025मध्ये येण्याची खूप जास्त चान्सेस आहेत. 2025मध्ये एक्झाम येईल म्हणजे येईल मित्रांनो. कारण कसं आहे, आता एवढे प्रमोशन पण झालेले आहेत आणि एवढे मेडिकल कॉलेजेस आहेत. जर यावर्षी जर एक्झाम नाही घेतली तर मग ही एक्झाम जाईल आत्ता सांगितल्याप्रमाणे MPSCकडे जाईल. ठीक आहे, आत्ताच काय बोललो आपण, MPSCकडे एक्झाम जाईल. जर MPSCकडे जर ही एक्झाम गेली तर काय होईल, MPSC लागे हात लगेच तुम्हाला एक्झाम कंडक्ट करणार नाही. ठीक आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. MPSCच्या हातामध्ये जर पूर्ण सिस्टीम गेली तर MPSC काय करेल, पूर्ण समजून घेईल प्रोसेस काय आहे काय नाही. त्यांना ऑलरेडी माहीत असते सगळं एक्झामचं, तरी पण ह्या मेडिकल फील्डच्या एक्झामची प्रोसेस पूर्ण समजून घेईल. यामध्ये समजण्यामध्ये पूर्ण त्यांना जवळपास 6 महिने तर कमीत कमी लागू शकतात. 6 महिने जरी लागले, त्यानंतर पुढच्या प्रोसेसला एक 5-6 महिने लागले, तर पुढल्या वर्षीमध्ये पण ही एक्झाम होण्याचे चान्सेस नाहीत जर MPSC घेतली तर. त्यामुळं आत्ताच याच्यामध्ये चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, त्यानंतर पहा पुढचं, हे आपण पॉईंट ऑलरेडी सांगितलेलं आहे. 900 वॅकन्सी जे आहेत ते प्रमोशनमध्ये आलेले आहेत. त्यानंतर जे 9 मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये वॅकन्सी पण आहे. यामध्ये आता फक्त स्टाफ नर्सच नसणार आहे, प्रत्येक असेल तर तुम्ही मेडिकल फील्डचे नसताल, नर्सिंग फील्डचे जर नसताल तर तुम्ही दुसऱ्या फील्डचे जरी आपल्या चॅनलवर जर सबस्क्राईब असतील त्यांच्यासाठी पण महत्त्वाची बातमी. याच्यामध्ये प्रत्येकचे असेल, लॅब टेक्निशियन असेल, त्यानंतर फार्मासिस्ट असेल, गार्डनर, माळी, ह्या प्रत्येक पोस्ट जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये लागतात त्या प्रत्येकची वॅकन्सी निघेल. जी नॉन टेक्निकल पोस्ट आपण गृहीत धरतो त्या प्रत्येकची वॅकन्सी याच्यामध्ये निघते. मग त्या सगळ्यांची तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, इफ दिस वॅकन्सी केम देन नेक्स्ट 5 year देर विल बी नो एक्झाम. खूप महत्त्वाचं आहे. जर ही वॅकन्सी आता आली, आता जे आपण ही चर्चा करतो एक्झामची, ही एक्झाम जर आली तर तुम्हाला माहिती आहे जवळपास नवीन एक्झाम येणं कमीत कमी आपण 5 वर्ष गृहीत धरायचं आहे की नवीन वर्ष एक्झाम यायला 5 वर्ष तरी लागतील. आता बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल की 5 वर्ष का लागेल, तर पहा आत्तापर्यंतचा तुम्ही DMARचा एक्झामचा पॅटर्न पहा. 2012ला झाली, त्यानंतर मग 18ला झाली, 13ला एक झाली होती, त्यानंतर 18 नंतर 18-19 नंतर डायरेक्ट 23-24ला झाली, जे 23ची एक नोटिफिकेशन आउटचं होतं. त्यानंतर पहा आता डायरेक्ट 25ची आपण संभाव्यवर चर्चा करतो आहे. ठीक आहे, तर यामध्ये खूप वर्षाचा गॅप आहे. 18 नंतर डायरेक्ट 23चा खूप मोठा गॅप आहे. तर तशाच प्रकारे आता या एक्झाम या नोटिफिकेशनमध्ये जर जवळपास यांनी 4000+ जे जर यांनी वॅकन्सी काढली, तर तुम्हाला माहिती आहे नवीन जे स्टाफ आहे तो जर जॉब रुजू झाल्यानंतर पूर्ण रिटायरमेंट व्हायला खूप वेळ लागेल आणि जो सध्या सिनियर आहे तो रिटायर व्हायला वेळ लागेल. ठीक आहे, कारण हे सध्या ह्यांनी मागच्या आणि पुढच्या ह्या आधारेवरच ह्यांनी वॅकन्सी काढतायत. तर त्यामुळे तुम्हाला नवीन वॅकन्सी येणं खूप वेळ लागणार आहे. त्यासाठी या वॅकन्सीमध्ये लागणं खूप गरजेचं आहे. तर ही जर एक्झाम झाली, सगळ्यांनाच माहिती आहे एक्झाम होणं गरजेचं आहे. खूप स्टाफ पेंडिंग आहे गव्हर्नमेंटला लागण्यासाठी, खूप जण प्रयत्न करत आहेत, खूप स्टुडंट आहेत. तर हे माझी अशी अपेक्षा आहे की या वर्षीमध्येच एक्झाम होऊन जावी आणि खूप जे कोणी महत्त्वाने कष्ट करायला लागले, अभ्यास करायला लागले, त्याची याच्यामध्ये पोस्ट लागून जावी मित्रांनो. त्यानंतर पहा DMARचा आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, DMARला सॅलरी किती असते. खूप जणांचा कमेंटमध्ये आला होता की सर सॅलरी किती असते स्टाफ नर्सची. तर बऱ्याच जणाला ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगतो, DMARची जी सॅलरी जी असते 60+ असते, 60+. ठीक आहे, 60,000च्या वरी सॅलरी असते. यामध्ये एक आपण व्हिडिओ पण बनवला आहे की किती कोणत्या सिटीमध्ये किती सॅलरी असते. तर हे प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये आणि XYZ अशा प्रकारच्या याच्यामध्ये सॅलरी मेन्शन केलेली असते, X सिटीमध्ये, Y सिटीमध्ये आणि Z सिटीमध्ये. तर याच्यामध्ये थोडाफार 5-7 हजाराचा फरक असतो. बाकी 50,000च्या पुढं सॅलरी असते जो नवीन लागतो. 50,000च्या पुढं 60,000 तुम्ही गृहीत धरून चला, 60,000च्या पुढं तुमची सॅलरी असणार आहे. तर ही किमान सॅलरी बघून तरी तुम्ही अभ्यासाला लागा, एवढी सॅलरी तुमची असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, इफ नोटिफिकेशन केम देन ओनली 1 month विल बी देअर फॉर स्टडी, सो स्टार्ट नाव ओनली. खूप बरोबर आहे. जर आता ह्या घडीला
नोटिफिकेशन आलं तर तुम्ही सगळे तयार आहात का एक्झाम देण्यासाठी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामध्ये 70 ते 80% विद्यार्थी स्वतः सांगतील की नो, कारण त्यांचा अभ्यास झालेला नसतो. ते फक्त एक्झाम कधी येईल हाच अपेक्षेवर असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यासाला आत्ताच लागायचं आहे. अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न होता की सर अभ्यासाला लागायचं म्हणजे कोचिंग वगैरे घ्यायची का? कोचिंगची गरज नाही आहे. खूप असे विद्यार्थी आहेत जे बिना कोचिंगचे सेल्फ स्टडीवर लागलेले आहेत. कोचिंगच करावं असं काही नाही आहे. तुम्ही सेल्फ स्टडीवर करा, तुम्हाला जॉब लागून जाईल मित्रांनो. खूप गरजेचं आहे. सेल्फ स्टडीज महत्त्वाची असते. त्यावर तुम्हाला तुमची नोट्स काढा, बुक्स रेफर करा. बुक्सवर पण आपण एक व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे की DMRसाठी स्पेशल बुक कोणता वापरावा, ठीक आहे. तर त्यासाठी पण एक व्हिडिओ येऊन जाईल. त्यानंतर आपण एक्झाम पॅटर्न वगैरे तर बनवलेलाच आहे, एक्झाम पॅटर्नचा वगैरे, ठीक आहे मित्रांनो. तर पहा काय करायचं आहे तुम्हाला, जर या घडीमध्ये जर नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला मॅक्झिमम 1च महिना भेटेल. कारण DMR जेव्हा पण नोटिफिकेशन काढतं तर तेव्हा 1 महिन्याच्या आत एक्झाम होऊन जाते मित्रांनो. तुम्ही एका महिन्यामध्ये जरी तुमचे एका महिन्याचे एका दिवसाचे 12 तास जरी दिले तरी तुम्हाला वेळ कमी पुरेल. कारण असे खूप विद्यार्थी आहेत जे कंटिन्यू अभ्यास करता येतं, तर तुम्हाला वेळ कमी पुरेल. त्यासाठी नोटिफिकेशन यायची वाट नका बघू, जेव्हा येईल तेव्हा येईल. तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा जून टू ऑगस्ट एंड एक्झाम नोटिफिकेशन विल बी कम, ठीक आहे. जून ते ऑगस्टमध्ये एक्झामचं नोटिफिकेशन येण्याचे चान्सेस आहेत. हा पॉईंट मी शेवटी का ठेवला आहे, कारण बऱ्याच जणाला आहे की एक्झाम कधी येईल, ठीक आहे. तर एक्झाम ही जून किंवा एक्झाम एंड ऑगस्टमध्ये येऊ शकते. खूप जण हेच म्हणायला लागले तर की जूनमध्ये येईल का. तर अशा काही माहिती आहे, तर त्यानुसार असं वाटायला लागले की ही एक्झाम जी आहे ऑगस्टमध्येच्या एंडपर्यंत येऊ शकते, ठीक आहे. ऑगस्टची एंड म्हणा. जर ऑगस्ट एंड नाही आली तर तुम्हाला सांगतो 2025मध्ये तर एक्झाम येऊनच जाईल मित्रांनो. त्याला काही विषयच नाही आहे. 2025च्या आतमध्ये एक्झाम येणं 100% गरजेचं आहे. कारण एवढे स्टाफ वॅकन्सी आहे. तुम्हाला आजच एक मी TV9वर न्यूज व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये की 20,000 पदे महाराष्ट्रामध्ये परिचारिकाचे वॅकन्सी आहेत. तुम्ही वाटलं तर पाहून घ्या. TV9वर 16 मेची एक न्यूज आहे. 20,000 पदांची वॅकन्सी आहे मित्रांनो. ही खूप मोठी न्यूज आहे. तर तुम्ही ज्यांना TV9वर पाहायचं असेल तर तुम्ही TV9वर आजची ही न्यूज आहे मित्रांनो, ही आजची पाहून घ्या. तर पहा, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर ही महत्त्वाची माहिती ही आपल्याला द्यायची होती आपल्या चॅनलवर. पण आणखीन एक महत्त्वाचा प्रोसेस आहे. त्यामध्ये पहा, बऱ्याच जणाला मागचा व्हिडिओ जर कोणी पाहिलं नसेल तर त्यांना याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो. जी DMR एक्झाम ही 100 क्वेश्चन असतात, 200 मार्क असतात. एका क्वेश्चनला 2 मार्क असतात आणि टाईम जे दिला जातो तो 90 टाईम दिला जातो. आणि याच्यामध्ये सध्या तरी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आतापर्यंत जी एक्झाम कंडक्ट झाली त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यानंतर याच्यामध्ये काही जे क्वेश्चन्स कसे असतात पहा, त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सांगतो मराठीचे 15 क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये 30 मार्क होतात. इंग्लिशचे 15 क्वेश्चन 30 मार्क. त्यानंतर GS आणि GK त्याचे 30 मार्क. GS GK म्हणजे जनरल सायन्स किंवा जनरल नॉलेज. आणि लॉजिकल ॲबिलिटी 15 आणि मार्क्स त्याचे 30 झाले. हे झाले टोटल 120 मार्क. आता बऱ्याच जणाला असं वाटतं की फक्त प्रोफेशनलच अभ्यास करावा का, कारण प्रोफेशनलमध्ये जास्त मार्क आहेत. 80 मार्क प्रोफेशनल आपल्या जे तुमचं ग्रॅज्युएशन आहे, जे काही एज्युकेशन झालं आहे त्यामध्ये 80 मार्क आहेत. बाकी याच्यामध्ये कमी मार्क आहेत, 30. तर तुमचं हे प्रोफेशनलवर लक्ष देणं खूप चांगली गोष्ट आहे. पण हे जे मार्क आहेत हे खूप काउंटेबल मार्क आहेत. या मार्कमध्ये तुम्हाला तुमचं रँक डिसाईड होतं, ठीक आहे. तर या फील्डला तुम्ही या नॉन टेक्निकलला विसरून जायचं नाही आहे. नॉन टेक्निकलमध्येच खूप जणं कटतात. आता बऱ्याच जणाला असतं की लहानपणापासून आपण मराठी इंग्लिश ग्रामर शिकत आलेलो आहे, ते तर आपल्याला सगळ्यांनाच येईल. पण कसं असतं, जोपर्यंत तुम्ही याचं टचमधून सोडून गेलात तर टचमधून सुटल्यानंतर तुमचा हे जो आहे विसरून जातो. त्यासाठी तुम्हाला याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुमचं हे वीक असेल तर तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये जे काय आपले खूप सारे क्लासेस आहेत, MPCचे क्लासेस आहेत म्हणा, त्याच्यामध्ये लावू शकता. किंवा असे बरेच जण नर्सिंगचे पण क्लासेस घेत आहेत. नर्सिंगच्या क्लासेसमध्ये नॉन टेक्निकल बरेच जण शिकवत आहेत. त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, GS GK, लॉजिकल ॲबिलिटी आहे, तर त्यांच्यामध्ये पण तुम्ही लावून घेऊ शकता. जर तुम्हाला
मराठी म्हणा किंवा इंग्लिश म्हणा, GK म्हणा किंवा लॉजिकल ॲबिलिटी हे जर तुमचं वीक असेल असं वाटत असेल तर. त्यानंतर शेवटी आहे नर्सिंग प्रोफेशन, ते तर तुम्हाला वाचावंच लागेल. त्यामध्ये खूप जास्त मार्क असतात, तर जवळपास 80 मार्क आहेत. तर हे तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. यानंतर आपला एक व्हिडिओ असेल तो म्हणजे की एक्झाम DMRचे जे स्टाफ नर्सची एक्झाम आहे त्यावर बुक्स कोणते कोणते रेफर केले पाहिजे, ठीक आहे. तर त्या बुकवर एक आपण व्हिडिओ टाकणार आहे, तो पण व्हिडिओ पाहून घ्या. या अगोदर आपण याचा एक्झाम पॅटर्न पण व्हिडिओ टाकला आहे, त्यानंतर सिलेबसचा पण व्हिडिओ टाकला आहे, त्यानंतर हे एक्झाम पॅटर्नचा आपण शॉर्टमध्ये पण कवर केलेला आहे. सिलेबस पण आपण ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तो पण व्हिडिओ पाहून घेऊ शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर मोस्टली आपण गव्हर्नमेंट नर्सिंग जॉबचे किंवा प्रायव्हेट जॉबचे नर्सिंग रिलेटेडच आपण व्हिडिओ टाकत असतो, ठीक आहे. तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.